नमस्कार मंडळी, सकाळचे 10 वाजलेत आणि आता मला जायचं आहे रानात. रानातली कामं काही संपना आणि आता चुलत दिराचं लग्न आलं आहे 2 दिवसात. सगळीच घाई, सगळी संगच आहे. आणि एक ही आमची गाई आहे बघा, गावरान गाई, ती पण आहे ना यायला झालेली एवढं 2-3 दिवसात. तिची पण घाई, म्हणजे सगळी घाई संग. कांद्याची खुरापणीची घाई संग, लग्न आलं आहे आणि ही गाईला बी आता येईलच. आता एवढी 2-4 दिवसात दिसती ती तशी, कास केली त्यांनी थोडी. तर निघाली रानात. कामं काय उरकत नाहीत बघा सकाळची. पोरं गेलेत शाळेत, जानू शाळेत गेली, श्लोक कॉलेजला गेला. आता मी रानात निघाली बरं का. पण म्हणलं आता ना कपडे वगैरे झाले धुवून. मला अजून लसूण लावायचा, लसूण काय लावलाच नाही. कारण आहे ना पाऊस काय थांबा ना बघा. पाऊस नाही थांबला म्हणल्यावर कसा लसूण लावायचा. रान तर वल्लं राहतं आणि मग लावताच येत नाही लसूण. माझ्याकडे ना गेल्यावर मी दरवर्षीच मी भरपूर लसूण लावते बरं का. हा लसूण आहे का, तर हा त्याच्या ना हे अशा मला दाखवले. मी बाटली भरून घेतली रानात जायला. ह्या कांड्या आहेत अशा मोठ्याल्या मोठ्याल्या, ह्या लावायला ठेवल्यात बरं का. म्हणजे याचा हा लसूण लावायचा आहे मला, या मोठ्याल्या मोठ्याल्या कांड्यांचा. तुम्हाला दिसत असेल. आणि हा इकडचा लसूण आहे का, ही वळण दिसती का, ह्या साईडचा लसूण विकायला ठेवला आहे. आणि ही इकडची होती ना, तर तो खायला होता, संपत आला आहे आता, संपलाच म्हणजे. तर आता मोठ्याला बाजूला काढते मी. मध्यम साईजचा आहे ना तो बाजूला काढते, आणि एकदम लहान साईजचा राहतो ना तो बाजूला काढते. म्हणजे कसं नंतर निवड करायला सोपी जाते. मग पटापटा मोठ्याल्या कुडीचे ना पाकळ्या बारीक मोठ्यालाच राहतात, त्याच्यामुळं ते लावायला जरा चांगला जातो आणि लसूण बी चांगला येतो. बघू आता त्याचा कधी लग्न झालंच मुहूर्त लागत असं लसूण लावायला. उशीर झाला आहे. मी दरवर्षी ना दिवाळीच्या पिरियडमध्ये लसूण लावत असते, पण आता दिवाळी होऊन 15 दिवस झाले तरी काय अजून लसूण लावणं झालं नाही. ही आमची इकडे पिठाची गिरण आहे, घरात नाही ठेवीत कारण घर सगळं पांढरं होतं म्हणून. चला आता आपण रानात जाऊ, लय उशीर झालाय. बाया आल्या असते. काल तुला बाया सांगितले होते ना का आल्या जास्त नाही. काल काय एकच वाढवा आली, काल 8 होत्या, आज 9 जण आहेत, आहे का नाही. बघा आपल्या कांद्यात गवत. हो उद्याच दिवस या की. मग उद्या मग किती जणी येते? 5-6 जणी. आता किती राहतंय त्याच्यावर आहे ना. बघू मग. मग जोडे आज मी नाही आणलं. कुठे जोडी नाही. हा कांद्यात गवाळच लय झालंय. ती काठी खोंडी झाली बघा खुरपून. आता ही एक खोंडी आणि याच्या खाली लिंब झाले का तिथं, ती एक खोंडी. 2 खोंड्या राहिल्या खुरपायच्या. तो गवत आहे ना, मग गवत दाखवते मी किती बॅक कॅमेरा. कडचं वाफ आहे बघा. याच्यात सगळी चिकणीचं गवत आहे. तुमच्या ह्या गवताला काय म्हणतात ना मला कमेंट करून सांगा. नुसता लव्हाळा, चिकणीचं गवत आणि बाजरी होती बघा या वावरात. बाजरी उगलेली सगळी. नुसतं गवतांचं रान आहेत. आत्ताच रानातून आली मी. आता गाईला खायला टाकले. आता रानातले भांडे घेते घासून आणि स्वयंपाकाला लागते. कांद्याची खुरपणी काही आज पण झाली नाही पूर्ण, अजून 1 दिवस राहिली. जानू कुठे गेलती ग? काय केलं वर जाऊन? बाळासंग खेळायला सांभाळायला गेलती. लगीन घरी गेलती बघा. कधी लग्न सगळे काम होत त्यांच्या एवढं ती त्याला सांभाळायला कोण नव्हतं. होय, मग तू सांभाळायला गेलती का बाळाला? तुझी झाली की नाही तयारी? झाली. कपड्यांची, याची त्याची सगळ्यांची. उद्या शाळेत जायचं ना? हां नाही सुट्टी उद्या. काय सुट्टी उद्या? गुरु नानक जयंतीची. हां चल. आता जानूला मी नाही घागरा शिवलेला आहे. मी ना ते लग्नाच्या दिवशी सकाळी घालणार आहे, ते तुम्हाला नक्की दाखवेन. आणि तिला ह्याला लग्नासाठी एक 1 पीस आणलेला आहे, तो नंतर लग्नाच्या टायमाला घालणार आहे. का बाबांनी घेतलेला तो घालणार आहे. कॉट सेट घालणार आहे. ती घागरा कधी घालणार?
नाही ती तशीच करते, मला ना ड्रेस शिवायला लावते आणि घालीतच नाही. म्हणजे मी माझ्या चांगल्या चांगल्या 3-3 हजाराच्या साड्या हिच्यासाठी फाडते आणि ही पोरगी काय करते, एकदा घालती परत घालती. कसं काय घालणार? ते सगळं आधीच ठरवलं होतं ना, मामाचे कपडे घेणार ते तिथून जाताना घालायचे, पप्पाचे घेणार तिथं गेल्यावर घालायचे, आणि मम्मीने जो शिवलाय तो ठरवलंच ना. आणि त्याच्यासाठी ओढणी आणायला लावली मला. 350 रुपयाची मी तिला त्याविषयी ओढणी आणली आणि आता म्हणती तो नाही घालणार. आता कधी घालती काय माहीत. चला जाऊ दे, आपल्या गप्पा काही संपायच्या नाहीत. आणि जानू काय मी शिवलेला ड्रेस एकदा घालून परत घालणार नाही, मला माहिती चांगले झालेलं आहे. त्या दिवशी मी तिला एक गुलाबी फ्रॉक शिवलाय, तो पण तिने एकदा घातलाय, परत घालणार नाही. पण मी तिला ना गाण्या मागण्याच्या दिवशी तो ड्रेस घालायलाच लावणार आहे आणि तुम्हाला पण नक्की दाखवेल. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला बाय बाय. बाय कर. बाय बाय.